जर व्यवसाय करायचा तर असा करायचा। हे बघा, हे शेतातून तोडलेले ताजे ऊस आहे, ते आणल्याच्या नंतर इथं स्वच्छ करायचे, त्याला पुसून घासून चांगले व्यवस्थित त्याचे तुकडे वगैरे करून नाही का व्यवस्थित नाही का त्याला पुसून घासून अशा पद्धतीने नाही का त्याचा तुकडा करायचा। आणि त्याच्यानंतर रसाची क्वालिटी कशी द्यायची कस्टमरला ते आता आपण दाखवू। कापून दाखवतो मध्ये बस बस बस। अरे लय मोठं नाही घ्यायचं, क्वालिटी पण अशी द्यायची की पायनॅपल टाकून ऊस रसाची जी क्वालिटी आहे ना, तर अननस जे म्हणतो आपण पायनॅपल टाकून नाही का त्याचा, आणि ऊस पण ताजा आणि फ्रेश। व्यवसाय करायचा तर असा करायचा की एकदा जर कस्टमरनं कधी जर रस पिला तर ग्राहकांना एकदा रस पिल्याच्या नंतर नाही का डबल रस प्यायला इथंच आला पाहिजे। क्वालिटी म्हणजे एक नंबर। आपले कृष्ण बघू शकता आपण, अननस टाकून नाही का या ठिकाणी नाही का रस मिळतो, आणि रसाची क्वालिटी पण नाही का एकच नंबर आहे। बघू शकता, प्युअर शुद्ध नाही का ताजा ऊसाचा रस। जर तुम्हाला रस प्यायचा असेल तर नक्कीच हातनूर टोल नाका सोलापूर धुळे हायवेला टोल नाक्याजवळून 100 मीटरच्या अंतरावर आहे कृष्णा रसवंती म्हणून। आणि आता आपण रसाची क्वालिटी पण बघू। हे बघा, रसाची क्वालिटी आपण बघू शकता, एकच नंबर ताजा आणि शुद्ध ऊसाचा रस। आता आपल्याला भाऊ ग्लास भरून देतील। एकदम पांढरा शुभ्र रस आहे, आणि ते पण पायनॅपल अननस टाकून। नक्की या एकदा नाही का रस प्यायला, एकच नंबर क्वालिटी।